गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. सलग 3 दिवस गॅप घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करते, कारण मला गावाकडून आलं ना 3 दिवस लागतं मला रिकवर व्हायला, झोप वगैरे कंप्लीट करायला. एवढा थकतोय चक्क एवढा थकवा येतोय मला की मी डायरेक्ट 3 दिवस व्लॉगला नाही व्हिडिओ वगैरे एडिट केले. गावावर गेलतो ना, तर नेट वगैरे बंद होतं गावाकडचं, त्यामुळे इथं आल्यावर मग एडिट केले, अपलोड केले. ठीक आहे, आता कामाला चाललोय. कामाला आजचा दिवस तर सुरुवातच व्लॉगची सुरुवातच कामाला चालल्यापासून 1:36 झाले त्या दुपारच्या. हे बघा, आणि मी एक गावाकडून पुस्तक आणलं होतं. हे विचार नियम आपल्या यशाचे रहस्य, द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स. तर हे पुस्तक आणलं होतं, जवळजवळ एक 10-12 पेजेस वाचले ती. आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजेत असं ते सांगतात आत्तापर्यंत तर की. आणि तुम्ही निगेटिव्ह विचार कधीच करायचं नाही, कुठल्या पण गोष्टीत असू द्या. तुमचं काय पण होतं तिकडं, तुमचा जॉब जाऊ द्या, तुमचा काय पण होऊ द्या, कधी पण वाईट दुःख येऊ द्या वगैरे, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे असं ते सांगते. तर मग आता मी जूनमध्ये जॉब सोडायचा विचार करतोय. पॉझिटिव्ह आहे माझा विचार, जूनमध्ये जॉब सोडायचा. गाडी तर आहे ना एका कोपऱ्यात लावली, कारण इकडल्या साईडला रात्री मी 10:30-11ला येतो ना, तर इकडं सगळ्या गाड्या लागल्या असते, त्यामुळे एका साईडला गाडी लावतो माझी. आणि आज ऊन पण कमी आहे जरा. ऊन कमी म्हणजे ऊनच ढगा, आपलं सूर्य आहे ना ढगाच्या आड गेला, त्यामुळं ऊन नाही आहे. नाहीतर एवढं ऊन पडतंय ना, लय ऊन पडतं, लय आच्चाट ऊन पडतं, आच्चाट. असं मी व्हिडिओ जास्त टाकत नाही इंस्टाग्रामला, यूट्यूबला टाकतो. इंस्टाग्रामला असे व्हिडिओ टाकत नाही, कारण आहे ना असे व्हिडिओ टाकलं तर फेस व्हॅल्यू जी असते ना ती माझी दिसणार नाही. जेव्हा मी बोलून व्हिडिओ टाकत ना तेव्हा माझं फेस दिसेल समोर, आणि त्याच्यामुळं त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात, फेस व्हॅल्यू येईल. त्यामुळं मी शक्यतो बोलूनच व्हिडिओ टाकतो, असे व्हिडिओ टाकत नाही. तर बघू आता इथून पुढे असे व्हिडिओ टाकायला चालू करेल. आणि डेली टाकत नाही, जेव्हा मला टाईम मिळेल माझ्या कामातून वगैरे, जेव्हा टाईम मला मिळेल ना तेव्हा व्हिडिओ टाकतो मी. डेली काय व्हिडिओ टाकत नाही. किंवा एखादी गोष्ट झालेली असेल किंवा मग काहीतरी विशेष असं काहीतरी घडलेलं असेल ना तेव्हा व्हिडिओ टाकतो. डेली तर काय टाकत नाही. तर बघू, डेली टाकायचा प्रयत्न करेल, कारण आहे ना आता उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्याचं मी कुठं सुद्धा जात नाही, एवढं ऊन पडतं ना. सकाळी 6:30-7 वाजल्यापासून जी ऊन असते ना, आता फक्त शेरवाळ पडलेला आहे, त्यामुळं एवढं ऊन जाणवत नाही आहे. नाहीतर ते पण सूर्य आहे ना ढगाच्या आड गेला, त्यामुळं. नाहीतर आहे ना एवढं ऊन पडतं आहे, बाहेर निघायची इच्छाच होत नाही. तेवढं सकाळी फक्त दूध वगैरे आणायचं राहिलं किंवा काही काम राहिलं, काय थोडंफार घराला सामान आणायचं राहिलं तरच फक्त बाहेर जातो, नाहीतर बाहेर जात नाही. बघा, सूर्य आपल्या ढग साईडला गेले तर आता हे ऊन पडलं एवढं. हे असं कॅमेऱ्यात कमी दिसत असेल मला माहीत नाही, पण एवढं ऊन आहे ना असं डायरेक्ट जाणवतं, चटकं बसते डायरेक्ट हाताला. मी ना टी-शर्ट घातलं आहे, आज शनिवार आहे, टी-शर्ट घातलं आहे. कशामुळे सांगतो टी-शर्ट घातलं आहे, ते ऊन जास्त लागलं आहे. डेली मी शर्टच घालतो. आणि ही आहे ना लेफ्ट साईडला आहे ना, ही आमचं मल्लापूरचा प्लॅन्ट आहे. हा पूर्ण जो पण रस्ता मी क्रॉस केल्यानंतर तेव्हापासून हा चालू होतो, तो इथपर्यंत मल्लापूरचा प्लॅन्ट आहे. मी या कंपनीत काम करतो, आणि यांचा प्लॅन्ट नाचारामला पण आहे. इथून एक 700 मीटरवर आहे, तिथं मी काम करतो. तिथं त्यांचे सेकंड प्लॅन्ट आहे, तिथं प्रोडक्शन पण आहे आणि सिंथेसिस पण आहे, कंपनीचे बस वगैरे बाहेर. आता हे मी इंस्टाला टाकतोय, बघू काय विषय होतं आहे ते. चालू करतो टाकायला. कोण काय म्हणतं मी काय विचार करत नाही आहे, पण ठीक आहे, जे आपले जवळचे आहेत ना ते नावं ठेवतात, बाकीचे मला नाही. माझ्या बाबतीत कसं आहे, जास्त करून लोक काय ना ॲप्रिशिएट करतात की चांगले व्हिडिओ बनवतो म्हणून. काही लोक आता काही ना पटत नसतं किंवा काय जेलसी असते किंवा काय असते, त्यांचे नाकार निगेटिव्ह थॉट असते, ते त्यांचे थॉट असतील. तर ते मी काय ग्राह्य धरणार नाही आहे. मला जे वाटतं ते मी करणार आहे.
मला अप्रिशिएट करणारे पण भरपूर आहेत जवळचे. त्यामुळं ओके, काय विषय नाही. जर त्यांनी केलं ना केलं त्याच्यावर मला फरक पडणार नाही आहे. आणि अशा प्रकारे ही आमची कंपनीचं पार्किंग येते आता लेफ्ट साईडला. गाडी तिथं पार्क करून तिथून मला थोडंसं चालत जावं लागतं. पहिले मी पुढच्या साईडला पार्किंग करत होतो, आता नाही आहे करत. लास्ट गेल्या वेळेस मी एक रील टाकली तर मट्टा पेलेले, तर मला सारखं भेटलंही म्हणतोय मट्टा पिलेले रील टाकतोय, मट्टा पेलेले रील टाकतोय. मी बोललो तू पण पिन, तू पण टाक किंवा का काय करायचं तसलं काय करायचं. मग मी करतो, मला करू दे की. मी कुठं काय म्हणतो, उलट चांगलं म्हणतोय. पण शब्बास असं काही आम्हाला पे वाटतं असं बघितल्यावर. ठीक आहे, तू करून प्या, जलजीरा आणा करून प्या, काय नाही विषय. पार्सल घेऊन येतो 2-4 ग्लास. ठीक आहे, तुला जलजीरा देतो, कसं करायचं ते पण सांगतो. ठीक आहे. काय असते जंजीर? गाड्या कशा पण लावते ती, एवढे चिटकून तुझ्या कक्काने काढले होते की हे पासिंग आहे गाडी एवढ्या जवळ लावलेलं, गाडीच्या अंगावर चिटकून बाज झोपवली गाडीच्या अंगावर. त्या आईचं ठोबर. जेवायचा ब्रेक झाला काय, जेवायचा 7:42 झाले त्या, 7:45 झाले त्या, 7:45. जायचं जेवायला मस्त की, आणि जेवण करून पुन्हा कामाला लागायचं. तर काय विषय आमचा मॅनेजर आहे ना, आमच्या मॅनेजरनं मला रिझाईन. तर आहे ना 4 तारखेला त्याचं रिलिव्हिंग आहे. ओय चला, 4 तारखेला त्याचं रिझाईन आहे, 4 तारखेला त्याचं रिलिव्हिंग. तर 4 तारखेला तो सोडून जातोय. साईमध्ये चाललाय होते, त्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल की बाबा मला वॅकन्सी आहे का नाही, काय विषय आहे, मला घेतील नाही घेतील, इंटरव्ह्यू वगैरे अरेंज कर, असतं मॅनेजर आहे. बघू पुढं. अगोदर मी मित्रांशी कॉन्टॅक्ट करतो साईमधल्या माझ्या, जर वॅकन्सी नाहीत वगैरे बोलले तर मग ह्याला कॉन्टॅक्ट करतो. ह्याने तिथं गेला ना मग ह्याला कॉन्टॅक्ट करतो. आता अप्रेझलचा पण टाईम आहे, अप्रेझल होईल. आता हे अप्रेझल झाले की मग वॅकन्सी वगैरे निघतील किंवा मग इंटरव्ह्यू वगैरे निघतील, असं काहीतरी विषय होईल. तो पण बघू काय विषय होतं ते. वॅकन्सीच नाही, त्या 1-1.5 वर्ष झालं कुठं वॅकन्सीचं काय कालवा नाही, काय नाही. सगळं मार्केट बंद पडल्यासारखं झालं आहे. जेवढे आहे तेवढे सेफली कंपनीत कामं करतायत, बाकीच्याला जॉब मिळतोय नाही मिळतोय मला तर बाहेरची काही खबरच नाही आहे. गोवा पासिंग पण हैदराबादमध्ये गाड्या आहेत त्या I-20 स्पोर्ट्स. माझी MS पासिंग आहे. चिमणी घ्यायची का आपल्याला? गाईज आज ना कंपनीत आमच्या थांबलो 1 मिनिट. कंपनीत ना ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून एक चॉकलेटचं हे असं एक दिलंय, कप केक आहे किंवा बिस्किट आहे, एक फ्रुटी दिले, स्लाइस दिले, आणि एक पफ दिलाय, पफ चटणी. खावा पिलो काय खायचे खावा. तर अशा गोष्टी दिल्या त्या. ग्रेट प्लेस टू वर्क म्हणजे काम करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण, असं आमचं कावा सगळ्याला दिलंय. तर मी आता जेवायला आलोय, जेवायला.